जत तालुका संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालय येथे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून महसूल प्रशासनाच्या वतीने लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीच्या नावे सोबत पत्नीचे नाव नोंद, रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले असे एकूण 35 महिलांना संखचे अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास, प्राध्यापक आर.बी. पाटील सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। जत तालुका संख अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणारे संखसह अनेक गावातील महिला जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। यावेळी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीचे नाव असणारे सातबाऱ्यामध्ये सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव सातबारा सदरी नोंद करण्याबाबतचे आदेश व पतीसोबत सहहिस्सेदार म्हणून नोंद केले सातबारा व खाते उतारेचे वाटप तसेच रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले घेण्यासाठी संख, लवंगा, करेवाडी, बोंबलात, गुलगुंजनाळ, सिद्धनाथ, गोंधळेवाडी, माडग्याळ, आसंगी तुर्क, खंडनाळ या गावातील महिलांना अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास व आर.बी. पाटील यांच्या हस्ते एकूण 35 महिला लाभार्थी यांना वाटप करून शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला। तसेच महिलांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर होणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमास महिला तलाठी श्रीमती स्नेहा साळुंके, सजा जादर बोबलाद व महिला तलाठी श्रीमती मनीषा कुलकर्णी, सजा करेवाडी को बोबलाद तसेच संख अप्पर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। उपस्थित सर्व महिला अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर उपस्थित महिला यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला आज मी तहसीलदार आहे, तर माझे कर्तव्य आहे नुसतं महिला दिन साजरा करणं हा 8 मार्चचा खरा म्हणजे उद्देश नाही, तर मी ह्या पदावरती जबाबदार पदावरती आहे, तर माझं देखील काम आहे की मी ज्या पदावरती काम करते तर त्या पदांनी महिलांना न्याय देणं ही माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यात मी महिला आहे। तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज महिला दिनाच्या खास निमित्ताने मी म्हणजे जितक्या महिलांना लाभ देता येतील त्या पद्धतीने मी अटोकट प्रयत्न केलेला आहे आणि त्या पद्धतीनं मी काल नियोजन केलं। कामं तर खूप होती पण त्यातूनही काही गडबडीत नियोजन केलं, पण मी ह्यामध्ये आमच्या सगळ्या महिला कर्मचारी त्याचबरोबर अप्पर तहसील सर्व स्टाफ, मेजॉरिटी पुरुषांचीच आहे, पण सर्व स्टाफने ह्याचं खूप छान नियोजन केलं आणि आज हा हॉल गच्च भरलेला आहे महिलांनी, त्यामुळे मला खूप छान वाटलं। आणि आज महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही तुम्हाला लक्ष्मी मुक्ती योजनेचे जे काही आदेश आहेत ते तुम्हाला महिलांना मी देणार आहोत। त्याचबरोबर एक 7/12 इतर हक्कामध्ये संरक्षित कुळ हा जो चुकीचा शेरा लागलेला आहे आणि ते चुकीचा शेरा दुरुस्त करण्यासाठी एक माझ्याकडे महिला गेले 15-20 दिवस झालं न्याय मागत होती आणि माझ्या सतत मिटिंग आणि ह्याच्यामुळे मला थोडंसं अवधी मिळाली, पण तरी पण मी आज त्याचा एक चांगला मुहूर्त साधून त्या मी महिलेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आज मी तो आदेश त्या महिलेला देत आहे। त्याचबरोबर 7/12 आणि 8 ह्याचं सुद्धा महिलांना वाटप केलं जाणार आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय की हा ग्रामीण भाग आहे आणि मी असं सांगितलं एका शब्दावरती आज संखमधून महिला आल्या, माडग्यामधून आल्या, त्याचबरोबर गिरगाव, करेवाडी इथून महिला आल्या आणि खरंच खूप छान वाटलं। आणि आताच कुलकर्णी मॅडमनी जरा बोलावलं होतं ठीक, नंतर त्या पद्धतीनं मी आज महिलांना एक्सपोज करण्यासाठी मी सांगितलं। अप्पर तहसील संखच्या माननीय रोहिणी शंकरदास मॅडम त्यांनी लक्ष्मी मुक्ती योजना अर्ज, परत कुळाचे निर्पारणे नाव कमी होणे हे असे सर्व अर्ज, महिलांसाठीच्या सर्व योजना यासाठी महिला दिनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 7/12-8 चे वाटप हे सर्व महिलांसाठी देणार आहोत। तर लक्ष्मी मुक्ती योजनामध्ये घरातील पुरुष म्हणजे मालकाच्या नावाबरोबर स्त्रियांचे नाव सहिस्सेदार म्हणून लावण्यासाठी ही योजना आहे। त्या योजनेसाठी केलेल्या आदेशाचे वाटप आज माननीय तहसीलदार मॅडम येथे करणार आहेत। तसेच कुळामध्ये पडलेल्या चे नाव कमी करण्याच्या बाबतचे दाखले याचे पण वाटप येथे करण्यात येणार आहे। तरी कार्यक्रमाची भूमिका अशी आहे। मी राहणार आसंगी जत, तालुका जत, जिल्हा सांगली। माझा एक ॲप्लिकेशन केलं होतं मी संरक्षित कुळ कायदा
खूप वर्षापासून पेंडिंग होतं. माझे आई वडील अडाणी, त्यांना काहीच माहिती नाही. मग नंतर मी पूर्ण माझा 7-12 वाचल्यानंतर ते मला आढळून आलं की तिथे संरक्षित कुळ कायदा नमूद झालेला आहे. पण काही वर्षापूर्वी तलाठी सरांकडून तो कायदा रद्द केला होता, पण काही नजर चुकीने किंवा हस्तलिखित चुकीमुळे पुनर्लिखित आला होता. पण ते माझं जे प्रकरण होतं खूप म्हणजे प्रकरण पेंडिंग होतं. पण मॅम आमच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडमनी खूप माझं वर्षापासून पेंडिंग राहिलेलं काम मी 2-3 वेळा व्हिजिट केलं मॅडमशी. पण मी असं वाटलंच नाही मला की मी एका अधिकाऱ्यांशी बोलते. एकदम त्यांनी फ्रँकली मला पूर्ण गाईड केलं आणि मला पेंडिंग राहिलेलं काम माझं वेळोवेळी कंप्लीट करून दिलं. मी खूप खूप त्यांचे आभारी मानते. गाव लवंगा आज लक्ष्मी मुक्ती योजना आदेश मिळाले आहे. शिवाजी शिंदराम सरगर गाव लवंगा लक्ष्मी मुक्ती योजना ज्येष्ठ आली आणि लागू पण झाली. इतकं फास्ट कार्य केलं की मॅडमनी तलाट्यांनी, म्हणजे ह्याबद्दल मला धन्यवाद म्हणायचा आहे. बस फार फास्ट काम झालेलं आहे.